आपल्या शेडला जर कुणाला यायचं असेल विजिटला किंवा खरेदी करण्यासाठी तर तुमचा सपोर्ट त्यांना कसा भेटेल? आता कसं आहे, जे माझं मॅनेजमेंट आहे ते त्यांनी पहिलं बघावं. ओके. आणि मी मॅनेजमेंट केलं त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. कारण मला जे बरं वाटतंय ते मी केलेलं आहे. अजून प्रत्येकाचे काय असतील आयडिया असतील, कोणाचं काय असेल तर त्याच्याप्रमाणे ते करू शकतात. आणि जेवढं मॅनेजमेंट चांगलं असेल तेवढी क्वालिटी चांगली येते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. राईट सर, राईट. जेवढी आपण मॅनेजमेंट चांगलं ठेवतो क्वालिटी पण चांगली आहे आणि आपल्याला पण पुढे काहीतरी शिकण्यासारखं त्यातून भेटेल. पण बाकीच्या आजकाल आत्ताचं सध्याचं वातावरण गोट फार्मिंगचं तुम्हाला सांगतो काय चाललंय. माझ्या फार्मवरती या 2000 रुपये द्या, मी तुम्हाला डिटेल्स सांगतो कसं मॅनेज करायचं. तर आपल्या फार्मवरती असा काय प्रकार आहे का? नाही, मी कुठलीही प्रकारची फी घेत नाही. म्हणजे प्रवेश फी घेत नाही. मी प्रवेश फी घेत नाही. आणि सगळी माहिती किंवा मार्गदर्शन मी सगळं फ्री कॉस्टमध्ये करतो. फक्त आपली ब्रीड चांगली आहे त्या हिशोबाने आपण रेट लावलाय. रेट पण काही जास्त हाय नाहीये, 350 आणि 450 रुपये हे लोकल रेटच आहे. हा गेल्या मी 2 वर्ष हाच रेट ऐकतो, याच्यात काय वाढला नाही अजून रेट. आणि ब्रीड खूप चांगली आहे, मला वाटतं एकदा व्हिजिट करायला काय हरकत नाही आहे. आणि त्यांचं फॉडर मॅनेजमेंट पण खूप चांगलं आहे. फॉडर मॅनेजमेंट पण जर तुम्हाला यायचं असेल तर सर तुम्हाला एक्सप्लेन करतील फॉडर मॅनेजमेंट कसं त्यांनी मेंटेन केलंय. कमीत कमी 3.5 एकर जमीन त्यांनी फक्त त्यांची स्वतःची जमीन गोट फार्मसाठी त्यांनी ठेवली आहे. बाकीच्या ते बरेच काही करू शकले असते त्याच्यामध्ये, पण त्यांना गोट फार्मिंगची आवड होती म्हणून त्यांनी गोट फार्मिंगसाठी एवढी जमीन त्यांची ठेवली आहे. आणि बेस्ट क्वालिटी सध्याची मार्केटमधली सोजत आणि शिरोई हे 2 बेस्ट क्वालिटी त्यांनी निवडल्यात. कारण ह्याच्यामध्ये म्हणजे जास्त तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही लागत किंवा त्यांचं वेट गेन, त्यांची हाईट आणि त्यांचं बॉडी पोश्चर जे असतं ना ते अट्रॅक्टिव्ह असतं. आणि हीचसाठी या 2 ब्रीड आहेत त्या खूप म्हणजे खूप चालतात. या 2 ब्रीड नक्कीच हेल्प होईल तुम्हाला. सरांच्या फार्मला व्हिजिट दिलात जर कुणाला नवीन गोट फार्म चालू करायचं आहे, ब्रीडिंगसाठी चालू करायचं आहे, लोकल मार्केटसाठी चालू करायचं आहे, ईदसाठी चालू करायचं आहे, खूप मस्त एक्झाम्पल सेट केलं आहे सरांनी. ते तिन्ही मार्केट हँडल करतात. काय काय फार्म असतात जिथे फक्त एक किंवा 2च मार्केट आपण हँडल करतो, पण इथे असा फार्म आहे की जिथे तिन्ही मार्केट आपण हँडल करू शकतो. त्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील. आणि वरून जर इथून ब्रीड घेऊन गेले तुम्ही तर असं नाही की एकदा घेऊन गेले की आपलं कॉन्टॅक्ट तुटलं. त्याच्यानंतर पण तुम्हाला काय हेल्प पाहिजे असेल तर सरांकडून भेटेल.